मी तर म्हणेन मुसलमानांपेक्षा हिंदूच हिंदूंचे शत्रू आहेत। आमचेच माणसं आम्हाला प्रश्न विचारतायत, खेचतायत, त्यांच्या रक्तात काय भेसळ झाली की काय, त्या क्रॉसब्रीड आहे की काय। मैं आपको विनती करता हूं, पहले तो शांति से सोच लो क्या कर रहे हो। आप एक तरफ कह रहे हो कॉमन सिविल की कोड की बात करते हो, और जब दूसरी तरफ यहाँ दो मुस्लिम गैर मुस्लिम हमारे वक्फ बोर्ड पे ला रहे हो, मुझे डर लगता है तो बिल फिर अंतर्मुख कर माननीय सदस्य सोचो नीलेश कि क्या हम लंकेशी। सही में मुस्लिम समाज को न्याय नीलेश देने के लंकेशी। लिए। धन्यवाद समझतो। मी तर म्हणेन मुसलमानांपेक्षा हिंदूच हिंदूंचे शत्रू आहेत। आमचेच माणसं आम्हाला प्रश्न विचारतायत, खेचतायत, आपको क्या चाहिए, हिंदू राष्ट्र चाहिए, म्हटलं राष्ट्र चाहिए, कोणाची परवानगी घ्यायची? हे हिंदूच राष्ट्र आहेत। हिंदुस्थानात हिंदू राष्ट्र नसेल तर काय पाकिस्तानात? हे हिंदू राष्ट्र आहे, कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही, कोणीही त्याचे भानगडीत पडू नये आमच्या। ही जी एकंदर तुम्हाला भाषा त्यांच्याशी बोलायला लागते तरच ते गप्प बसतील, नाही तर सगळेजण आधी हिंदू खास करून हलकटपणानं प्रश्न विचारत असतात, हलकटपणानं। पुष्कळाला असं वाटतं त्यांच्या रक्तात काय भेसळ झाली आहे की काय, त्या क्रॉसब्रीड आहे की काय। हे फार वाईट गोष्ट आहे। काँग्रेसपेक्षाही जास्त मुस्लिम धार्जिणी आणि तुष्टीकरण करणारी पार्टी जर कुठली असेल तर ती उबाठ आहे। म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षा एवढे मला असं वाटतं अल्पसंख्याकांकडे जाऊन पायघड्या घालून आणि त्यांच्या पायावर लोळण घेणारे आता दुसरा कुठलाही पक्ष राहिले